आयुष्य भरभरून जगायचं, एन्जॉय करायचं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. पण म्हणजे नक्की काय करायचं हे माहिती असतं का? खरं तर सर्वसाधारणपणे या सगळ्याचा एकच अर्थ काढला जातो किंवा नकळत तो अपेक्षित असतं की रोज आयुष्यात छान काहीतरी घडलं पाहिजे. हॅपनिंग म्हणतात ना, तसं. पण रोज बरं कसं छान छान घडणार? नको वाटणारही समोर येणार. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधायची गरज नसते. काही गोष्टी आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात. उगीच चूक, बरोबर, सकारात्मक, नकारात्मक असं आपल्याला का हवं असतं? हॅपनिंग, इंटरेस्टिंग करण्याच्या नादात काहीही होऊ नये, करू नये. आपण फोटोत आयुष्य साठवायला शिकलोय. आठवण म्हणून ठीक आहे, पण 5चे 25 करणं खरंच गरजेचं असतं का? प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद झालाच पाहिजे असा आपला अट्टहास का असतो? पण ट्रेंड आहे, मग आपण का मागे राहायचं असं म्हणत आपण त्या गोष्टी करतो. मानसिक शांततेत मात्र मागेच राहतो. कारण अजून नवीन येत राहणार, ते करायचं, यामागे किती धावायचं आणि यातून समाधान मिळतंच असं नाही. पण असो, भरभरून जगायचं म्हणजे रोज काहीतरी नवीन करायचं हे खरं आहे. पण काही गोष्टींना सातत्य लागतं. रोज नवा दिवस येतो आणि नवीन अनुभव येतात. त्यासाठी फार मेहनत करावी लागते असं नाही. हेही खरं आहे की आयुष्य निरस, रटा, कंटाळवाणं होऊ नये. जाणीवपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात. अनुभव घ्यायला घरातून बाहेर पडावं लागतंच. जगण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी, दृष्टिकोन वेगळा. पण आपण खुशीत राहावं, आपल्याला हवं तसं जगता यावं ही सगळ्यांची इच्छा मात्र समान असते. पण इच्छांचा ताण येऊ नये हे पथ्य मात्र पाळायला हवं.